खड्ड्यात खुर्चीत कोण? जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खड्ड्यांचा प्रश्न डोकावला आहे. वारंवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाकडून रस्ते दुरुस्तीला अजूनही मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांना शारीरिक त्रासाबरोबरच गाड्यांचे मोठे नुकसान सोसावे लागते. पावसाने गेल्या 4 दिवसांपासून जोर धरल्यामुळे खड्ड्यातून प्रवास करणे नागरिकांसाठी कठीण होऊन बसले. अलिबाग रेवदंडा मार्गावरील RCF कॉलनीजवळ पावसामुळे प्रचंड खड्डे पडले असून मध्यंतरी केलेली डागडुजी टिकलीच नाही. त्यातच स्थानिक आमदारांच्या आश्वासनांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जाते. या खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांची अक्षरशः कसरत होती. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने गाड्या रस्त्यातच बंद पडतात आणि वाहतूक कोंडी निर्माण होते. या समस्येबाबत नागरिकांनी आमदारांसह प्रशासनाकडे वारंवार धाव घेतली. मात्र पाऊस असेल तर प्लास्टिक टाकून तात्पुरती दुरुस्ती करा असे हास्यास्पद उत्तर देऊन नागरिकांची दिशाभूल करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी थेट खड्ड्यांमध्ये खुर्ची ठेवून चिखलात लोळणाऱ्या आमदारांची चेष्टा केली. दरम्यान कृषीवलने आवाज उठवल्यानंतर पहिल्या पावसात हा रस्ता करण्यात आला होता. मात्र पुन्हा तेथे खड्डे पडले. अनेक ठिकाणी फक्त कागदोपत्रीच रस्त्यांची कामे होत असल्याने रस्ते होणार म्हणजे खड्डे पडणारच अशी चर्चा परिसरात रंगली आहे. अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा.